मंडळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीत गेले होते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले। आता या भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे। तुम्ही म्हणाल यात काय नवं आहे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर 2 महिन्यांनी नवी दिल्लीत जात असतात, वेगवेगळ्या नेत्यांना भेटत असतात आणि सध्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची तर फारच जवळीक बघायला मिळते। मग या भेटीमध्ये काय नवं आहे? तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बोलूया की या भेटीत काही नवं आहे का जुनंच आहे सगळं, नेमकं काय घडलं या भेटी दरम्यान। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राजकारण म्हटलं की अंदाज आले, तर्कवितर्क आले, जर तरच्या गोष्टी आल्या आणि त्याच सगळ्या चष्म्यामधून आपण या भेटीकडे बघणार आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मंगळवारी रात्री भेटायला गेलेले होते। त्यांच्यामध्ये आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली। आता फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटे होते का? तर नाही, जे 6 फुटीर खासदार होते ते सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेलेले होते आणि तिथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन सुद्धा उपस्थित होते अशी ही माहिती मिळते। आता या भेटी दरम्यान 50 मिनिटं काय चर्चा झाली असेल? तर आगामी येणारा जो कालावधी आहे तो कालावधी कसा असावा, त्या कालावधीत या खासदारांचं कसं स्थान असणार आहे, 2 अतिरिक्त जी मंत्रिपद शिवसेनेला केंद्रामध्ये मिळणार आहेत त्याच्याविषयी या बैठकीत चर्चा झालेली असू शकते। त्याचबरोबर लोकसभेचा जो मतदारसंघ आहे या सगळ्या नेत्यांचा त्यांनी तर हीच ओरड केलेली होती की आम्हाला निधी मिळत नाही कारण आम्ही सत्ताधारी पक्षासोबत नाही आणि म्हणूनच आम्ही भाजपसोबत जातोय, शिवसेनेसोबत जातोय असं म्हणणं होतं या खासदारांचं। मग त्यांच्या लोकसभा मतदारसंघासाठी निधी मिळणार आहे का? जर काही महत्त्वाची विकास कामं असतील तर त्या विकास कामांसंदर्भात काही केंद्राकडून मदत मिळणार आहे का? किंवा केंद्रीय पातळीवरची जी विकास कामं आहेत ती मंजूर करून घेण्यासंदर्भात काही पाठपुरावा केला जाणार आहे का? या सगळ्या अनुषंगाने या भेटीत चर्चा झाली असं कळत आहे। आता खरं तर उबाठाचे जे 6 खासदार आहेत ते 6 खासदार शिवसेना शिंदे गटात आल्यानंतर ही त्या 6 फुटीर खासदारांची आणि अमित शहा यांची पहिलीच भेट आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री या सगळ्या 6 खासदारांना घेऊन अमित शहांकडे गेलेले होते चर्चेसाठी, भेटीसाठी असं म्हणता येईल। आता यातला अजून एक अंदाज असा आहे किंवा चर्चा अशी आहे राजकीय पटलावर की हे सगळं जे काही घडवून आणलं ते जरी ऑपरेशन टायगर अंतर्गत घडलेलं असलं आणि असं जरी सांगितलं जात असलं की एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर हे आधीपासूनच आहे, ते आमदारांसाठी खासदारांसाठी पण आहे, त्यांनीच गळ घातली आमदारांना आणि आमदार आणि खासदार सगळे इकडे येत आहेत किंवा येऊ घातलेले आहेत, असं जरी होत असलं तरी सुद्धा हे जे मूळ कल्पना होती, हे जे मूळ डोकं होतं, या मागचा जो करता करविता होता तो अमित शहा होते असं बोललं जातंय। कशाबद्दल बोलतेय मी? तर 6 खासदार किंवा उबाठाचे जे केंद्रातले सगळे खासदार आहेत 9च्या 9 खासदार त्यांच्याशी संवाद साधायचा आणि त्यांना शिंदे शिवसेनेमध्ये घेऊन यायचं, ही जी मूळ कल्पना होती ही सगळी अमित शहांची होती असं कळतंय आणि अमित शहांनी शिंदेंकडून ती करवून घेतली, श्रीकांत शिंदेंकडून ती करवून घेतली अशी चर्चा आहे, अशी अटकळ बांधली जाते। त्यामुळे जेव्हा 9 पैकी 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आले तेव्हा या चर्चा पुढे कशा अंमलात आणायच्या, म्हणजे या चर्चा म्हणण्यापेक्षा आता पुढे हे खासदार शिंदे गटामध्ये कसं कार्यरत करतील, केंद्रातलं एनडीएचं जे वर्चस्व आहे ते कसं बळकट करतील, या अनुषंगाने कदाचित या बैठकीमध्ये चर्चा झालेली असू शकते। आता फक्त उपमुख्यमंत्री, 6 खासदार आणि नितीन नवीन हेच अमित शहांना भेटले का? तर तसं नाही। अर्थात जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत एकनाथ शिंदे तेव्हा ते अमित शहांशी बोलणार नाही तसं होणारच नाही। तर या 50 मिनिटाच्या बैठकीनंतर जिथे हे सगळे 6 फुटीर खासदार सुद्धा होते त्यानंतर एक स्वतंत्र बैठक सुद्धा झाली आणि ती स्वतंत्र बैठक फक्त अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्येच झाली असं कळतंय। अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय चर्चा झाली असेल, काय संवाद झाला असेल तर त्याचेही अंदाज बांधूया। एकतर 2 मंत्री
जे केंद्रात जाणार आहेत, जे शिंदे शिवसेनेचे आहेत, ते कोण असू शकतात, त्याच्यावर काही चर्चा झालेली असू शकते. दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय घडतं आहे या संदर्भातली चर्चा झालेली असू शकते. महाराष्ट्रात जे 3 पक्ष आहेत ते 3 पक्ष आपापसात कसे राहत आहेत, वागत आहेत या संदर्भातलं काही चर्चा अमित शहांसोबत झालेली असू शकते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आता शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा एनडीएला म्हणजे एनडीएमध्ये सामील होऊ इच्छितो आहे किंवा तशा चर्चा होत आहेत. तर तो एक फार फार महत्त्वाचा विषय असू शकतो चर्चेचा. कारण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जेव्हा एनडीएमध्ये सामील होईल तेव्हा महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या घडामोडी घडणार आहेत आणि त्याचा परिणाम शिंदे शिवसेनेवर होऊ शकतो का, अशा अनुषंगानं सुद्धा अंदाज कदाचित एकनाथ शिंदे हे अमित शहांकडून घेऊ शकतील अशी चर्चा आहे. त्यामुळे एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहांना भेटले त्या फुटीर 6 खासदारांसोबत, तर त्यांच्याबरोबर काय काय चर्चा झालेली असू शकते ते आपण बोललो. त्याच्या व्यतिरिक्त हे दोघं जेव्हा स्वतंत्र एकटे एकमेकांशी बोलले तेव्हा काय चर्चा झालेली असू शकते हे सुद्धा आपण बघितलं. पण ह्या ज्या दिल्लीतल्या गाठी भेटी असतात त्या फक्त दिल्लीपुरत्या सीमित राहत नाहीत, तर त्याचा महाराष्ट्रावर सुद्धा थोड्याफार प्रमाणात परिणाम होत असतो. येत्या काळामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्याभरामध्ये नेमकी काय चर्चा अमित शहा आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये झाली त्याचा परिपाक कदाचित आपल्याला पुढच्या आठवड्याभरामध्ये दिसून येऊ शकेल. तो खूप मोठ्या प्रमाणात असेल असं नाही, कदाचित काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी असतील, छोटे छोटे बदल असतील, पण ते बघायला मिळतील. म्हणजेच काय बदल असू शकतात त्याचाही अंदाज आपण वर्तवूया. जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असं म्हणतात की तुमचा फुटीर 6 खासदारांचा जो वर्ग शिंदे शिवसेनेमध्ये आलेला आहे तर त्यांना सुद्धा निधी दिला जाईल, त्यांना निधीची कमतरता पडणार नाही त्यांच्या मतदारसंघातल्या कामाकरता. त्यामुळे कदाचित त्या 6 खासदारांना निधी मिळू शकेल थोडाफार, की त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये कामं करता येतील आणि आपण शिंदे शिवसेनेमध्ये गेलो त्याचा फायदा झाला हेही आपल्या मतदारसंघामध्ये चित्र जाईल. दुसरा एक महत्त्वाचा भाग असा आहे की श्रीकांत शिंदे यांना एक महत्त्वाची जबाबदारी अमित शहांनी दिली असं कळत आहे. ती कुठली जबाबदारी आहे तर श्रीकांत शिंदे यांना या 6 फुटीर खासदारांनी भेटावं सांगावं की आमच्या मतदारसंघामध्ये कुठली कुठली महत्त्वाची कामं राहिलेली आहेत किंवा असं कुठलं तरी मोठं प्रोजेक्ट जे म्हणजे निधी अभावी रखडलेलं आहे किंवा काही इतर कारणांमुळे रखडलेलं आहे, तर हे सगळे जे तुमचे अत्यंत प्राथमिकतेचे मुद्दे आहेत ते सगळे तुम्ही श्रीकांत शिंदेंकडे सांगावेत. श्रीकांत शिंदे हे केंद्रामध्ये येऊन सांगतील आणि त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे असतील जे अगदी प्राथमिकतेने व्हायला हवे आहेत, ज्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, तर त्या मुद्द्यांना पावसाळी अधिवेशनामध्येच आपण चर्चेत आणू असं अमित शहांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलंय असं कळत आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जातात आणि मग ते अमित शहांना भेटोत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटोत, ते भेटून आल्यानंतर काहीतरी आपल्या पक्षाकरता विशेष असं भरभक्कम असं घेऊन येतात असं जे म्हटलं जात आहे, म्हणजे त्यांच्या बार्गेनिंग पॉवरविषयी जे बोललं जात आहे ते काही खोटं नाही असं म्हणायला वाव आहे. तर आता आपण बघूया या भेटीचा परिपाक काय येतो. आणि याबरोबरच सगळ्यात शेवटचा मुद्दा असा की अशा ज्या 2-2, 3-3 महिन्यांनी एकनाथ शिंदे यांच्या अमित शहा असोत पंतप्रधान असोत यांच्याशी ज्या भेटीगाठी होत आहेत त्यामुळे अजून एक लांब पल्ल्याचा फरक आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे आपण म्हणतो ना दूरदृष्टीने अजून एक गोष्ट अशी बघायला मिळेल की या दोघांमधले वैयक्तिक पातळीवरचे सुद्धा आणि पक्ष पातळीवरचे सुद्धा संबंध दृढ व्हायला मदत होऊ शकेल. येत्या काळामध्ये जर एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रामध्ये काही अडचणीची परिस्थिती निर्माण होईल असं चित्र जर झालं तर केंद्राकडून अमित शहा पंतप्रधान यांच्या माध्यमातून संवाद चांगला असल्यामुळे काहीतरी सुस्थिती निर्माण होऊ शकते किंवा अडचणीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंना निर्माण होणार नाही. कारण काय तर चांगले संबंध आहेत म्हणून. त्यामुळे दूरदृष्टिकोनातून हे असं 3-3 महिन्यांनी भेटत राहणं हे सुद्धा फार फार महत्त्वाचं एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या पक्षाला महत्त्वाचं ठरतं आहे. आता आपण बघूया येत्या काळामध्ये या भेटींचा कसा परिपाक बघायला मिळतो ते.
या अनुषंगानं मी जे काही बोलते आहे ते काहींना पटेल, काहींना नाही पटणार. काही जण खूप मोठ्या प्रमाणात कमेंट्सच्या माध्यमातून लाखोली वाहतील की चुकीचा अंदाज आहे, चुकीच्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला या सगळ्या भेटींमागचं काही गणित आणि गमक कळलेलं असेल, कमेंट करून नक्की सांगा.